विठ्ठल विठ्ठल। असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा। भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ वावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय किंवा उपाव। अनिकाचे कानी गुणदोष मनानानी, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा। वेचिते वचन जेने राहे समाधान, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार। तुझ वावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे। विठ्ठला 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 विठ्ठला। मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माची सार्थकता ईश्वराच्या दर्शनामध्ये। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आणि विठ्ठलाची एक देखलिया। लक्षात घ्या, हे बाकीचं सर्व निष्फळ आहे, लक्षात घ्या। पण देवाचं दर्शन, देवाची प्राप्ती ह्या मनुष्य जन्माकरता ह्याच देई घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे। म्हणून त्यात ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, आणि त्या ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग आपण भाग्यवान समजा। आपण निवृत्तीनाथ दादांनंतर, छत्रपती शिवरायांनंतर, संतांनंतर आपल्याला जन्म मिळाला, लक्षात घ्या। म्हणून तर ही परंपरा कळाली, लक्षात घ्या। ज्ञानोबाराचा हरिपाठ म्हणायला सोपा आहे, पण त्याचा अर्थ पहा तुम्ही किती गहन आहे, डोकं बंद पडल आपलं, नाही का। अभंग हरिपाठ असती 28, रचिले विश्वासे ज्ञान देवे, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वता तो। अरे म्हणायला सोपं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आता आम्ही दिवाळीनंतर हरिपाठ विवरण चिंतन करणार आहे, नाही का। तुम्ही अभंग पहा, देवाची द्वारी उभा क्षण, या पहिल्या शब्दावर 4-4 महिने कीर्तन प्रवचन चालतात। आळंदी क्षेत्रामध्ये, पंढरपूर क्षेत्रामध्ये, चातुर्मासामध्ये। संत वाङ्मय म्हणजे काय माहिती का ताई? शास्त्र आहे, शास्त्र। एक लक्षात घ्या, एक वाक्य सांगून जातो सतीश भाऊ। वर्तमान पेपर हातात आल्यानंतर तो वाचल्यानंतर 5-10 मिनिटात कळतो, नाही का। इकडं आमदार फुटले, तिकडं पळून गेले, हे काय वाचल्यानंतर जो कळतो तो वर्तमान पेपर। पोरांनो, वर्तमानपत्र वाचल्यानंतर लगेच कळतो। 1 तासामध्ये शाळेत गेल्यानंतर कविता असेल, धडा असेल, 1 तासानंतर जो कळतं ते महेश महाराजांचं नाव राहिलं, नाही का। म्हणजे भागवताचार्य महेश महाराज आहे, आधी तुझं आहे तुझं पाशी, नाही का, तेच राहून गेले। आमचे महेश महाराज वृंदावनला त्यांनी भागवताचा अभ्यास केला, ते हजर आहे, नाही का। काय सांगत होतो मी, शाळेत गेल्यानंतर आहे पोरांनो, शाळेत जाते का तुम्ही? नाही, सुट्ट्या लागल्या म्हणतात ते, ऐका। 1 तासामध्ये जो काही तास असेल, शिक्षक असेल, शिक्षिका असेल, आपल्याला शिकवल्यानंतर जर कळतं तो धडा अथवा कविता। मला 7वीला पाखऱ्या नावाचा धडा होता, तुम्हाला होता का? नव्हतं त्याला, तुम्हाला नसेल, आम्ही तुमच्या अगोदर आहे, लक्षात घ्या। ऐका, पाखऱ्या नावाचा धडा होता। काय त्या धडा म्हणजे काय? आदर्श काहीतरी शिकवण घ्यायची त्याच्यातनं। काय पाखऱ्या नावाच्या धड्यातनं ते आबा जयसिंगराव, नाही का, त्यानं बैल विकायला काढला, तो ते आबा म्हटले, जयसिंग अरे बैल का विकतोय? म्हटले म्हातारा झालाय ना, आता तो काय कामाचा? आबा म्हटले मी म्हातारा झालो, मला एखाद्या बाजारला नेऊन विक ना, नाही का। ज्या बैलाच्या जोरावर आपण घरात राहायला आलो, स्वभाव कसा झाला माहिती आहे माणसांचा? बिलत गावकर, दगडाच्या नंदीला आपण दूध अर्पण करतो, बिल्वपत्र अर्पण करतो, घरातला नंदी म्हातारा झाल्यानंतर 5,000ला विकून टाकतो, काहीच विचार करत नाही। त्या धड्यातला आदर्श आहे, आदर्श आहे की बस तो कळतो 1 तासानंतर लगेच कळायचं। तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयातली एक कविता सध्या मुलांना आलेली, किती आनंदी आनंद या झोपडीत, विठ्ठला विठ्ठला, स्वराचा आवाज वाढवा बरं। या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, आकाश
आकाश पांघरावे या झोपडीत माझ्या. ही कविता आहे. 100 वर्षापूर्वी एका साधूनं लिहून ठेवलं बुवा. ही कविता आलेली शाळेमध्ये. काय लिहून ठेवलं, काय भाग्य होतं आपलं. आताच्या मुलांना ते भाग्य राहिलं नाही सतीश भाऊ. मी लहान होतो, आजी मांडीवर डोकं घ्यायची आणि पाय म्हटले वर चांदण्या दिसताय का, दिसताय म्हटले. त्या 4 चांदण्या पाहिल्या का, चारी बाजूला 4, काय म्हणतात त्याला, बाज. बरोबर आहे. आता यांना माहित नाही ती बाज वगैरे. यांच्या सगळ्या चांदण्या मोबाईलमध्ये. चांदणे तारे सगळे राहिलंच नाही ना महाराज, नाही का. पाय म्हटले ती बाज म्हटले. ते पाठी मागले 3 जण चोर. आजी म्हणायची त्यातल्या एका चोराने जरी पावका पकडला तरी जग बुडणार आहे. अजून तर काही त्यांनी पावका पकडला नाही. भाग्य होतं ना महाराज, नाही का. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आमा जमीन माने या झोपडीत माझ्या. अरे माझ्या झोपडीतलं सौंदर्य पाहून स्वर्गातल्या इंद्राला देखील लाज वाटेल म्हटली. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. मुंबईचे नाही, वरचे नाही का. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. काय गड्या झोपडीतलं सुख सारवलेले घरं होते, नाही का. नदीवरलं पाणी होतं झऱ्यांमधलं. चुलीवरला स्वयंपाक होता, पण कुठलाच आजार नव्हता. सगळी SMBT भरलेली हो. पाणी शुद्ध आहे, नाही का. सगळंच चांगलं आहे, पण सुख गेलं ना, प्रेम राहिलं कुठे, नाही का. म्हणून तर येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत. ऐका का सांगतो. हे शिकवल्यानंतर लगेच अगदी 1 तासामध्ये, 40 मिनिटामध्ये, 35 मिनिटामध्ये कळेल. हे सोपं वाङ्मय. पण तुकोबराचे शब्द म्हणजे शास्त्र आहे. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे. तुकोबराचं हे का ऐकायचंय, कीर्तन का ऐकायचंय. अरे तुकोबराचा एका अभंगाचा, एका शब्दाचा जरी अर्थ आम्हाला कळाला सतीश भाऊ तरी जीवनाचं सार्थक झालं. शास्त्र आहे. आणि शास्त्र जर कळायचं असेल तर ते ऐकावंच लागेल, ते शिकावंच लागेल. ते घरी बसून मिळणार नाही. का सांगतो, याकरता सर्वाची माफी मागून दृष्ट. एवढा काही खालच्या दर्जाचा नाही, पण मागितलेली माफी बरी बुवा, नको म्हणायला नाही. काय मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे. तुझं थोडं त्याला विनोदाची मी झालर लावली आणि तो सांगतो शास्त्र काय असतं. ऐका, सगळे ऐका, बारकाईनं ऐका बरं का. फार बारकाईनं ऐकलं तर कळेल. अय मोबाईल राहू दे ना, इंस्टा SMS आला का दे ठेवून थोडा वेळ. ऐका काय सांगतो तुम्ही, कीर्तन बरोबर ना, तेच तर. ऐका शास्त्र काय असतं पहा. काय झालं, एक मुलगा 10वी पास झाला आणि 10वी पास झाल्यानंतर तो लागला आपला भाटिया कॉलेजला जायला. काठावर पास झालेला 45% काहीच नाही का. झालं कॉलेजला जायला लागला. तो गेला 10-15 दिवस बरा गेला. पण 10-15 दिवसानंतर टुकार मकार पोरांची संगत लागली. टवाळखोर झाला महाराज. आणि त्यानं एक दिवस काय केलं, हे कशावर सांगतो, शास्त्र कशाला म्हणतात पहा बरं का. शेवट पाड गोड दृष्टांताचा. 15-20 दिवस झाल्यानंतर त्याला तिथलं पाणी लागलं भाटिया कॉलेजचा. पाणी लागल्यानंतर त्यानं एक दिवस काय केलं, एक वहीचं पान काढलं, त्याच्यावर एक लेटर लिहिलं. त्यांच्या भाषेत लव लेटर, पोरांच्या प्रेमपत्र लिहिलं. मुलगी तिकडनं येत होती, तिला अडवलं. म्हटले थांब, म्हटले मला तुझ्याशी भविष्यामध्ये लग्न करायचे. त्यांची भाषा खतरनाक असते. तुझ्याशी मला लग्न करायचं आहे म्हटले, माझं हे प्रेमपत्र याचा स्वीकार कर. तिनं ते पत्र घेतलं, ते पत्र वाचलं, खिशात ठेवलं. खिशात म्हणजे दप्तरात ठेवलं. दप्तरामध्ये तो म्हटलं काय उत्तर. ती म्हटली मी याचं उत्तर तुला उद्या देईल बुवा, थोडं दमतं काढ. ती काय वेळपट नव्हती लगेच हा म्हणायला, नाही का. था म्हटले उद्या उत्तर देते. ऐका शास्त्र काय असतंय बारका. आता असं सांगतोय म्हटलं तुम्ही बारकाईनंच ऐकताय नाही का. पहा ते दुसऱ्या दिवशी ते वाटच पाहून होतं ना. 11ला कॉलेज, तो 8लाच गेटवर उभा ते पोरीची वाट पाहू लागला. ती आली ती मुलगी. त्यानं थांब म्हटले, काल मी तुला विचारलं होतं काहीतरी. तिने दप्तरातून पत्र काढलं आणि ते पत्र त्याच्या हातात दिलं
आणि ती गेटच्या मध्ये निघून गेलं. त्यानं पत्र वाचलं, याचं डोकं बंद पडलं महाराज, हँग झालं डोकं महाराज. त्या पत्राचा मजकूर असा होता मिलिंद महाराज, पहा बरं, त्या पत्राचा मजकूर त्यांना 2-3च वाक्यामध्ये लिहिलेला होता. ती म्हटली, अरे अरे दुसऱ्या, तू तिसऱ्याची इच्छा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, तू कितीही 9 देऊन 11व्यानं जरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही म्हटले. बरं का, हे त्याला कळलं, ती मला नाही म्हटली, पण त्याच्या डोक्यात प्रश्न असा पडला, सतीश भाऊ हे वरचं काय आहे बुवा. म्हणून त्यांनी त्याच्या मित्राला फोन केला, म्हटले इकडे अरे, म्हटले काय, म्हटले हे वाच, अमुक अमुक मुलींना दिलं म्हटले. त्यानंही ते पत्र वाचलं. अरे अरे दुसऱ्या, तू तिसऱ्याची इच्छा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, तू किती 9 देऊन 11व्यानं जरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही. तो म्हटला, बघ म्हटले दाद्या, तुला जिनं पत्र दिलं ना ती तुला नाही म्हटली. अरे बाबा ते तर मला कळालं, हे वरचं सांग. अरे तो म्हटला, आपण काय एवढे हुशार आहे का हे वरचं सांगायला. म्हटलं याचं उत्तर कोण देईल. म्हटले शाळेतले शिक्षक देतील ना, कॉलेजचे शिक्षक. अरे पहिले शिक्षक आल्यानंतर दिसले तरी चिंगाट पोरं पळून जायचे, आता शिक्षकाला म्हणताय चला वेळ पाहायला जाऊ. दोघं सोबत मिळून ते गेले वर्गामध्ये. ताई वर्गात गेल्याबरोबर शिक्षकाला बोलवलं, इकडं या, त्यांनाही कॉलनीत राहायचं होतं. ते आले बाहेर. म्हटले काय, म्हटलं हे पहा, हे पत्र घ्या, वाचा हे पत्र. त्यांनी पत्र वाचलं. अरे अरे दुसऱ्या, तू तिसऱ्याची इच्छा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, तू कितीही 9 देऊन 11व्यानं जरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही. त्यांना सांगितलं, बाळू इथं कोण नाही ना, म्हणजे दृष्टांतातला बरं का आपला. म्हटलं हे बघ, जिनं तुला पत्र दिलंय ती तुला नाही म्हटली. सर हे कळायला हो, याच्या अगोदरचं सांगा म्हटले. अरे म्हटले हे पाय, म्हटले सगळे पुस्तकं वाचले बो, D.Ed. B.Ed. M.A. B.A. हे कुठंच पाहायला भेटलं नाही म्हटले. म्हटले मग ते पोरं जिद्दीला पेटले. ते म्हटले काहीच होऊ द्या, पण याचं उत्तर तर मिळवायचं. तो मित्राला म्हटलं याचं उत्तर कोण देईल रे आपल्याला. म्हटले याचं उत्तर आता एकच माणूस देऊ शकतो गाड्या. म्हटले कोण, पुरीचा बाप. त्यांनी ते पत्र घेतलं, नीट त्या मुलीच्या बापाच्या घर शोधत आले. दरवाजा वाजवला. म्हटले काय, तुमच्या मुलीनं हे पत्र दिलं, वाचा. म्हटले काय ते बापाने, आता आलोय आपण उत्तराच्या जवळ आलोय बरं का, उत्तराच्या जवळ आलोय. बापानं ते पत्र वाचलं. अरे अरे दुसऱ्या, तू तिसऱ्याची इच्छा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, तू किती 9 देऊन 11व्यानं जरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही. तो बाप म्हटला, गड्या माझी पोरगी तुला नाही म्हटली हो, कशाला जखमीवरला खपला काढताय, हे वरचं सांगा ना. म्हटले ऐकण्याची इच्छा आहे. म्हटले हो तेच तर ऐकण्याकरता आलो. काय म्हटले हे वरचं ऐका, शास्त्र काय असतं. त्या बापानं सांगितलं त्या पोरांना, माझी पोरगी कॉलेजला जरी येते ना तरी ती ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचून येते 5-6. ती घरी आल्यानंतर अरे हरिपाठ घेतल्याशिवाय ती जेवत नाही. आपल्या पोरानं कॉलेजला जात असताना 5 मिनिटाची हनुमान चालीसा तर वाचली पाहिजे ना. 5 मिनिट हनुमान चालीसा म्हणू शकत नाही. आणि आईबाप, सगळे आईबाप ऐका, तुम्ही जर तुमच्या मुलांकडनं हनुमान चालीसा घेऊ शकत नाही तर मी माझं कठोर बोल नाही, तुम्ही फक्त जन्म दिलाय त्यांना, लक्षात घ्या. शुकांतिक आहे. मुसलमानाचा मुलगा, छोटा मुलगा टोपी घालून जर 5 वेळा मस्जिदमध्ये जात असेल आणि त्याला त्याची लाज वाटत नसेल तर आपल्या बेलद गावांमधल्या पोरांनी उद्यापासून हरिपाठाला गर्दी केली पाहिजे. टोपी घेऊन आलं पाहिजे. अरे फार त्रास आहे. हे मुलं सांभाळणं म्हणजे काही सोपी गोष्ट समजतं का तुम्ही येऊन पहा गुरुकुलावर 8 दिवस 60 पोरं आहे आमच्याकडे. डोकं बंद पडेल तुमचं. काय करतील. गणपती उत्सव चालू होता, 2-4 ते घोटेवाडीचे 2 पोरं आहेत. ते म्हटले आमचं पोट दुखतं, आज शाळेत जात नाही. म्हटलं थांबा घरी. 3 वाजले. म्हटले थोडी कबड्डी खेळू का. 4 जण होते. म्हटलं खेळा बुवा. मी ऑफिसमध्ये बसलो, त्याच्यातलं एक जण गणपतीजवळ गेलं, नेमकं ते फोकसचं वरलं टवळं उडून गेलं होतं. त्याच्यातलं दुसरा म्हणतो त्याच्यामध्ये हात घाल रे, काय होतं बघ. म्हटले हात घातला, धरला लावून. गणपती बापानं फेकला तो भाग वेगळा आहे, पण पोरं म्हणजे कठीण आहे. पोरांना हे लावलं पाहिजे. पण हे का स्वाभिमान आहे सतीश भाऊ. आपली येणारी पिढी, आपला धर्म टिकला पाहिजे. देश, देव आणि धर्मासाठी ही पिढी तयारच झाली पाहिजे ना. टाळकरी खाली बसल्यानंतर काय पाकिस्तानला फोन करायचा, त्यांना मॅच जिंकता येत नाही तर ते टाळ कधी वाजवतील. नाही का. ऐका तो बाप काय म्हणतो ऐका. मला हे सांगायचं होतं. तो बाप म्हटला त्या पोरांना, माझी पोरगी कॉलेजला जरी येत असली ना रे, ती सकल संतांच्या ग्रंथांचा, हिंदू धर्माच्या शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करते म्हटले. ऐका शास्त्र काय असतं.
त्यावेळेस तो बाप म्हटला माझी पोरगी सध्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते आणि माझ्या मुलीला तुम्हाला उत्तर देत असताना ज्योतिषशास्त्रातून उत्तर दिलंय म्हटले. आता ऐका शास्त्र कसं सुंदर आणि गोड आहे. म्हटले कसं काय? म्हटले काय पहिलं वाक्य, अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको. बसलेली मंडळी सांगा ज्योतिषशास्त्रामध्ये राशी किती? 12. वा सतीश भाऊनं माहिती चांगला अभ्यास केला तुम्ही लग्नाच्या वेळेस नाही का? 12 राशी अगदी बरोबर आहे. 12 राशी 12 राशी आहे. दुसरी रास कोणती आहे? ऋषभ. ऋषभ म्हणजे बैल. ती काय म्हटली? अरे अरे दुसऱ्या. पहिलाच तडाखा दिला अरे अरे बैला अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको. तिसरी राशी मिथून, थोडक्यात लग्न विवाह त्याचा अर्थ होऊ शकतो. ती पोरगी पहिल्या वाक्यात म्हणते अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको, म्हणजे अरे अरे बाईला तू माझ्याशी लग्नाची इच्छा करू नको. दुसरं वाक्य बघा किती गोड आहे. मी 5व्याची 6वी आहे. 5वी रास कोणती आहे? सिंह. आणि 6वी राशी कन्या. ती दुसऱ्या वाक्यातून तिचा बाप कसा हे सांगते. सांगितलं पाहिजे पोरीनं. ती पोरगी सांगते मी ज्याची मुलगी आहे तो सिंहासारखा आहे. 5वी रास सिंह आहे. मी सिंहाची कन्या आहे. 6वी रास कोणती आहे? काय मी 5व्याची 6वी आहे. माझा बाप सिंह आहे आणि मी त्या सिंहाची कन्या आहे म्हटले. आणि म्हणून शेवटचं तिसरं वाक्य सांगितलं, तू कितीही 9 देऊन 11व्यानं जरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही. 9वी राशी धनु आणि 11वी राशी कुंभ. ती म्हणते तू किती धन दिलं आणि कुंभानी जरी माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाही. दृष्टांत संपला. हे एवढं कळण्याकरता एवढं 5 मिनिटं आपल्याला फिरावं लागला. लक्षात घ्या. शास्त्र आहे. पण तुकोबारायचे ग्रंथ, तुकोबारायचे अभंग, ज्ञानोबारायचा हरिपाठ, भागवतातल्या ओव्या यांना कमी समजू नका. जिथं तुमचं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. हो एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. जिथं सगळं संपतं ना तिथं ईश्वराची शक्ती चालू होत असते. आपण यूट्यूबला, फेसबुकला, व्हॉट्सअपला पाहतोय ना प्रेमानंद बाबा. अरे काही सोपी गोष्ट आहे का? तुम्ही पहा, तुम्ही त्या ती आगल होईल. किती आसुरी प्रवृत्ती असू द्या, ऐकत राहा, ऐकत राहा. 18 वर्षापूर्वी डॉक्टरना सांगितलं होतं बाबाजी तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहे, 1-1.5 वर्षाचं तुमचं आयुष्य आहे नाही का? ऐका ऐका. सगळे शिष्य गोळा झाले. म्हटले बाबाजी आमची किडनी घ्या, आमची किडनी घ्या. ताई प्रेमानंद बाबांनी त्या शिष्यांना सांगितलं दुसऱ्याच्या शरीराला इजा करून मला जगायचं नाही. काय साधूचं अंतकरण आहे हो, काय साधूचं अंतकरण आहे. ऐका ऐका. भजन तुका म्हणे हे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. भजनाची ताकद पहा. सत्ययुग सोडा, त्रेतायुग सोडा, द्वापारयुग सोडा, कलियुगातलं पहा. साधूनं सांगितलं माझं भजन मला वाचविल. म्हटले जोपर्यंत कृष्णाला राधेला मला जिवंत ठेवायचे काम करून घ्यायचंय तोपर्यंत ठेवील. मला कुणाची किडनी नकोय. प्रेमानंद नावाचा महात्मा रात्री 1 वाजता उठतात. 2 ते 4 8 किलोमीटरची वृंदावनची परिक्रमा आहे. आता 16 तारखेला चाललोय आम्ही भेटायला बाबाला. 16 महेश महाराजांना आम्ही पहा बरं का. 18 वर्ष झाली. 18 ताप आल्यानंतर आपण गोधडी पांघरून घेणारी माणसं आहे. दोन्ही किडन्या फेल आहे. रोजचं डायलिसिस केलं जातं. पण स्वतः दुःख सहन करून सकाळी रोज 1 तास जगाला सुख कशाने मिळेल याचे व्याख्यान, याचं प्रवचन ते देतात. सोपी गोष्ट आहे का? त्याने एका शिष्यानं विचारलं. आता मी प्रवचन ऐकलं. म्हटले महाराजजी आपको कैसे चलता है, तुम्हाला कोण वाचवताय म्हटले. हे किडन्या तर नाही आहे मग तुम्ही इतक्या दिवस. त्यांनी काय उत्तर दिलं पाहना. घरी घेऊन जा उत्तर. त्यांनी सांगितलं अरे वेड्या माझी एक किडनी कृष्ण आहे आणि दुसरी किडनी माझी राधा आहे.
गुणावर विश्वास तर ठेवला पाहिजे ना. आम्ही डॉक्टरच्या सांगण्यानुसार सफेद गुलाबजाम चालू केले 2 वर्षापूर्वी. आपण कुठं ते कुठे नाही का. अंतकरण स्वच्छ असेल तर ईश्वराची प्राप्ती आहे. येवोनी गोपाळ राहे ते येवोनी गोपाळ राहे ते येवोनी गोपाळ राहिते येवोनी गोपाळ राहिते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे ते येवोनी गोपाळ राहे ते येवोनी गोपाळ राहिते येवोनी गोपाळ राहिते. अगदी परफेक्ट प्रमाण टाकलं. जसं बॉल टाकल्यानंतर रोहित शर्मा 6 मारतो. काय बॉलिंग पडते भारताची, बॅटिंग नाही का. पहा अगदी परफेक्ट. मला तिकडेच जायचं होतं. आता लगेच पावलंच टाकायचं होतं तिकडे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राही तेथे. किंवा तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ तरीच सकळ केले होय. ज्ञानोबाराचे पुरावे ऐका ना या विषयाचे. म्हणून गा पांडुसुता अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्म तत्वता किंवा सर्वथा विटंबुगा. अंतर शुद्ध नसेल तर वरचं भजन काही उपयोगाचं नाही. काय उपयोगाचं ते विटंबना आहे ती भजनाची. का हो ज्ञानोबाराय का असं म्हणताय. ज्ञानोबाराच्या अजून 3 ओव्या ऐका याविषयी. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हानीला कडू दुधिया माखीला गुळे जैसा. मेलेल्या मुडद्याला शृंगार करून काही फायदा नाही. तसं भजनात देवाच्या नामस्मरणात भाव नसेल प्रेम नसेल तर काही उपयोग नाही. गाढवाला तीर्थाचं स्नान कुशावर्ताची आंघोळ घालून गाढवाला उपयोग नाही. गाढव संध्याकाळी पुन्हा उखळी राखे सवे भेटी केली तेने राखे सवे भेटी केली तेने राखे सवे भेटी केली तेने राखे सवे भेटी केली तेने. गाढवाचे अंगी चंदनाची उटी गाढवाची अंगी चंदनाची उटी गाढवाचे अंगी चंदनाची उटी गाढवाची अंगी चंदनाची उटी. राखे सवे भेटी केली तेने राखे सवे भेटी केली तेने राखे सवे भेटी केली तेने राखे सवे भेटी केली तेने. वा टाळी वाजव मिलिंद महाराजां करता नाही का. ज्ञानोबाराची ओवी महाराजांचं प्रमाण ऐका. गाढव तीर्थे नाहीला एखादं गाढव गोदावरीवरनं स्नान करून येतं पण ते संध्याकाळी घरी येता येता कुठल्या तरी गटारीत जाऊन पडतं. मी गाढव म्हणतोय नाही का. ऐका गाढव तीर्थे नाहीला तुम्ही मी 4 पायाचं म्हणतो तुम्ही 2 पायाकडे जाऊ नका. गाढव तीर्थे नाहीला नाही का. किंवा चंदनाचा लेप जरी दिला तरी त्याचा स्वभाव आहे तिकडं जाणं. काय उपयोग. कडू दुधिया कडू भोपळ्याला किती जरी गुळाचा लेप दिला तरी त्याचा कडवटपणा जाऊ शकत नाही. काय उपयोग त्या गुळाचा. नामस्मरणामध्ये भाव नसेल भक्तीत भाव नसेल. रांडे बिन जे बी शृंगार केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. रांडे बिन जे बी शृंगार केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. रांडविन जेवी शृंगार पैकेला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. मला पुढली ओवी हीच सांगायची होती. त्याच्या आत तुम्ही प्रमाण दिलं. ओ सगृहीत तोरण बांधिले का उपवासी अन्न लिंपिले कुंकुम सेंदूर केले कांत हिनने. आणि त्यांनी प्रमाण दिलं रांडवेने जेवी शृंगार पै केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहे व कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहे व
भावविन देव कैसा पावे भावविन देव कैसा पावे नाही ठाव म्हणे मी आहे देव गोवा नाही ठाव म्हणे मी आहे देव भाव विना देव कैसा नाही भाव विना देव कैसा नाही रे नाथ महाराज म्हणताय जिचा पती या जगात नाहीये तिनं किती शृंगार केला तरी त्या शृंगाराला किंमत नाही, त्या कुंकवाला त्या टिकलीला किंमत नाही गड्या. तिचा पतीच नाही ना, मालकच नाही ना या जगामध्ये. कुंकुम सेंदूर केले कांत हिने. ज्ञानोबाराय म्हणतात पडक्या घराला किती तोरण बांधलं, आता दिवाळीच्या लाइटिंगच्या माळा लावल्या, त्या घरात माणूसच नाही, घर पडलेलं आहे, ते घराला तोरण बांधून काय उपयोग. ओ सगळी तोरण बांधिले. एखादा उपवासी माणूस आहे आला आपल्याबरोबर पंक्तीला, पंक्तीवाले म्हटले बसा तुम्ही. बसल्यानंतर जिलेबी त्याच्या पोटाला चिटकवली, खायला दिले नाही. ज्ञानोबाचे शब्द बघा किती गोड आहे. ज्ञानेश्वरी वाचा आनंद मिळेल. कुंक नाही का उपवासी अन्न लिंपिले. अरे उपवास या माणसाला भूक लागली, त्याला 2 दिवसाचा उपवास आहे, पण त्याला जे आपण अन्न दिलंय त्याच्या पाठीला पोटाला दंडाला चिटकून दिलं, त्याची भूक भागेल काय. हे जसं व्यर्थ आहे तसं प्रेमाशिवाय भजन व्यर्थ आहे. लक्षात घ्या. पुढली ओवी ऐका ना. कने विन सोपटे कनसे लागली घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. नाही का आपल्याकडं मका असतातच नाही का, मकाला कंस आले पण त्या कंसात दाणेच नाहीये, सोपटंय नुसते. काय करायचे तिथं. 1 रुपया किलो सुद्धा कोणी घेऊ शकत नाही. नाही का. ऐका ऐका. कन्या विन सोपटे, भरपूर कंस लागली पण त्याला दाणे नाहीये. दाणे नसलेले कंस निष्फळे. ऐका ऐका. आणि बस नगरी सुंदर आहे, चकाकी आहे, नगरीला कलर दिलाय, गेट भारी तयार केलंय, आणि त्या नगरीमध्ये माणसंच राहायला नाहीये. काय करावे गोमटे ओस नगर. तसं तुम्ही भक्ती करताय, देवाचं भजन करताय, पूजा करताय, त्यात जर भाव नसेल तर काय. तुका म्हणे भाव नाही करशी सेवा, तुका म्हणे भाव नाही करशी सेवा, तेने काय देवा योग्य होशी, तेने काय देवा योग्य होशी. तुका म्हणे भाव नाही करशील देवा, तुका म्हणे भाव नाही करशील देवा, तेने काय देवा योग्य होशी, तेने काय देवा योग्य होशी. क्या बात आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. वाजवल्या पाहिजे. आपण कुणा करता टाळ्या वाजवलं तर आपल्याही करता कुठंतरी टाळ्या वाजल्या जातील. ऐका ऐका ऐका. भाव असणं फार गरजेचं आहे. टमाट्याला भाव नव्हता तेव्हा लोकांचा चेहरा पडलेला होता. कालपासून 450 झाले तर दिवाळी जोरात होणार आहे आता. व्यवहारातही वस्तूला भाव नसेल, मालाला भाव नसेल तर किंमत नाही. देवाच्या दरबारात कसं चालल. नाही का. अरे घरात भावाचा पाठिंबा असला तर आपण जगावर अभिराज्य करू. रावणाला नीतिवान भावानं सोडून दिलं, त्याची अनिती पाहून नीतिवान भावानं सोडलं, परिणाम लंकेच्या रावणाला मरावं लागलं. ऐका ऐका. विदूर नावाच्या भावानं धृतराष्ट्र नगर सोडून दिली. भाऊच्या ना तो विदूर. महाभारताचा पूर्व इतिहास पहा. मरावं लागलं धृतराष्ट्राला जळून. आणि वनात भाऊ गेला. आमचे लखनजी भावासोबत गेले, परिणाम सगळे जिंकून परत आले. लक्षात घ्या. हे व्यवहारातलं झालं तर देवाची प्राप्ती करण्याकरता अंतकरणात भाव पाहिजे. एक घडलेली कथा आहे आत्ताची बरसाण्यामधली. राधेचं गाव बरसाना, किशोरीजीचं गाव. तिथलं एक साधू आयुष्यभर कृष्णाचं भजन केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भजन केलं आयुष्यभर कृष्ण परमात्म्याचं. साधना केली.
जग में सुंदर हे दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. भजन केलं, इतकं भजन केलं. वय झालं त्या साधूचं 60-70. आणि वय झाल्यानंतर एक दिवस तो साधू महेश महाराज मूर्तीसमोर बसले. कुटी आहे, मूर्तीसमोर बसले, रडायला लागले भजन करता करता. एक वाक्य बिलद गाहून ह्या वाक्यावर अंडरलाईन करून ठेवा. भजन करता करता ज्या दिवशी डोळ्यात पाणी येईल ना, समजायचं आपलं भजन देवापर्यंत पोहोचला. भजन देवापर्यंत पोहोचला. रडायला लागले ते साधून. रडून काय म्हणायला लागले माहिती आहे काय? रे कृष्णा, गोपाळांबरोबर खेळतो, मीराबाईसाठी येतो, द्रौपदीसाठी येतो, एवढं भजन मी तुझ्यासाठी घरदार सोडलं आणि ह्या कुटियात ह्या बरसाण्यामध्ये राहतोय, तू प्रत्यक्ष दर्शन सोड, स्वप्नात देखील आला नाही. साधू रडायला लागले, गड्या रडायला लागले. जगाच्या मालकानं ठरवलं साधूला स्वप्नात दर्शन द्यायचं. ऐका ऐका, रात्री 12 वाजता साधू झोपलेले नित्यक्रम करून 12-1च्या पुढे साधूला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये बाके बिहारी लाल 3-4 वर्षाची मूर्ती, गोकुळात पळालेली आई धावलेली, सावळा रंग, कस्तुरी तिलकम ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रे वरमौक्तिकम करतले, वेणू करे कंकणम, सर्वांगी हरिचंदनम सुललितम, कंठे च मुक्तावली, गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. त्या कन्हैयाची मूर्ती दिसली स्वप्नामध्ये. 3-4 वर्षाचे कन्हैया लाल, नंगे, शरीरावर कापड नाही, थोडीशी साखळी बांधलेली, मुकुट मात्र आहे. डोळ्यासमोर चित्र आणा. आणि ते स्वप्नात दिसायला लागलं साधूला. आनंद झाला स्वप्नामध्येच. वा, आज कन्हैयाला दर्शन दिलं. बाके बिहारीलाल हसत हसत त्या साधूला म्हटले, बाबाजी क्या चाहिए आपको? नाही का, काय पाहिजे, काय पाहिजे? साधूनं सांगितलं, काय रे, काय वेड्यासारखं विचारतोय, मला काही नको आहे, मला नगरी नको आहे सोन्याची, मला धन नको, काही नको, राज्य नको, काहीच नको, काय पाहिजे सांगा ना. तुझं 60-70 वर्ष भजन केलं रे म्हटले मी, आज स्वप्नात आलाय ना, दिसतोय ना तुम्हाला. एक तू साधू बोलतोय देवाशी, कधीतरी बोललं पाहिजे देवाशी. लोकाशी बोलून काय फायदा आहे? फायदा ना तोटा, तोटाच तोटा आहे, नाही का. ऐका ऐका, बोलला तो, बोलताय साधू. म्हटले काय पाहिजे विचारतोय ना, देशील का? म्हटले देतो ना. ताई त्या कन्हैयालालनं सांगितलं काय पाहिजे सांगत देतो. म्हटले वृंदावनात गोकुळामध्ये जेवढ्या बाललीला केल्या ना, तशी माझ्यासोबत एखादी बाललीला कर. ही सत्यकथा आहे बरं का, सत्यकथा आहे. तुम्ही यूट्यूबवर जाऊन प्रेमानंद बाबांनी सांगितलेली सत्यकथा आहे. बरसाण आत्ताही ते साधू आहेत, ऐका. म्हटले एखादी लीला कर, एखादी लीला कर. तिकडे लक्ष द्या, माझ्याकडे काही नाही, तिकडे कुत्रं आहे. पहा तुम्ही गेले लगेच, एवढं सांगू राहिलोय. ते उचलून नेलं, बरं नेलं. ऐकडे लक्ष द्या, काय सांगत होतो मी. 3-4 वर्षाची कन्हैयालालची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि काय पाहिजे म्हटले, एखादी लीला कर, गोकुळात वृंदावनात जी केली ना, एखादी कर माझ्यासोबत म्हटले. असं हो म्हटले. कन्हैयालाल 3-4 वर्षाची ती मूर्ती साधूच्या भोवती पळायला लागली. जसं पोरगं पळतं ना आपलं 1-2 वर्षाचा, आपल्या 2-4 गिरक्या मारतो, तसं कन्हैयालालने असे कमरेवर हात ठेवले आणि ती कन्हैयालाल कृष्ण पळू लागले साधू भोवती. इतके पळाले, दमले कन्हैयालाल. बाकी बिहारीलाल दमले आणि छातीजवळ येऊन उभे राहिले असे. नंगे परमात्मा, हे प्रेमपूर्वक ऐका बरं का तुम्ही. उभे राहिले, त्या साधूच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले आणि जसे 4-5 पोरं जर उभे राहिले ना, 4 वर्षाची एका लाईनीमध्ये, लहानले पोरं म्हणतोय मी, छोटे, त्यांच्यामध्ये पैंज लागते, चला लघवी करू, कोणाची लघवी लांब जाते म्हटले. तसं कन्हैयाला काय केलं सतीश भाऊ, उभे राहिले त्या साधूच्या जवळ, जोराने लघवी केली, जोराने लघवी केली. कुठं हे घडतंय कुठं? स्वप्नात. हे महत्वाचं आहे. लघवी केली पण साधूची छाती ओली झाली, दात उठले, जाग आली. काय हा प्रकारे पाहिलं तर संपूर्ण गरम लागलं अंगाला. लघवी केलेली, पण ती लघवी का आपल्या पोराने केली का? जगाच्या मालकानं केली ना. त्याचं तोड पुतण्याला लागलं तर पुतण्याच्या शरीरातून सुगंध वाहू लागला. ऐका भाव काय असतो. संपूर्ण छाती ओली झाली. उठले, काही सुचेना,
कुटियाच्या बाहेर पडले आणि तो एवढा भयानक सुगंध येऊ लागला. आत्तापर्यंत असं अत्तर पाहिलं असेल, हा सुगंध कुठेच नाही म्हटले. शेजारच्या कुटियातल्या साधूला जाऊन सांगितलं रात्री असं असं घडलं. आणि ऐका, त्या शरीरावरती कन्हैयालालांनी लघवी केली होती ना, त्या शरीराचा सुगंध 2.5 महिने गेला नव्हता. आणि त्या खोलीतला सुगंध जवळजवळ 4 महिने दरवळत होता. हा भक्तीतल्या भावाचा फरक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुकोबाराय म्हणताय, देव पाहिजे असेल तर पहिला उपाय भाव. अभंगाचं पहिलं चरण भावे गावे गीत, भावे गावे गीत, हा भावे गावे गीत, भावे गावे गीत, टाळ टाळ भावे गावे गीत, हो भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, हो भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, हो भावे गावे गीत, हो भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त, तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव. शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त, तुझा भाव आहे देवा, तुझा भाव आहे देवा, तुझा भाव आहे देवा, तुझा भाव आहे देवा. भावे गावे गीत, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त. भावे गावे गीत, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त. टाळी वाजवा, टाळी वाजवा. शपथ सांगतोय बो, ऐकावंच वाटतंय म्हणून त्याला म्हटलं परत म्हणा एखाद्याला. भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. आता ऐका, प्रमाण सांगू आणि पुढे जाऊ. नाही का, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. हरिपाठातले प्रमाण, भावे विण देव नकळे संदेव, भावे विण भक्ती, भाव बळे आकळे ये रवी नाकळे. ऐका ऐका, अंतकरणातला शुद्ध भाव असेल तर जगाच्या मालकाला काही करावं लागतं. अरे मीराबाईसाठी विष देखील तो प्राशन करतो. ऐका, प्रेम गली में आजी आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जो प्रेम गली में जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने. मला काही एवढं गायनाचं आणि तुमच्या सोबत करून राहिलं नाही का. ऐका, वेद पडे और भेद करे, शब्द ऐका मीराबाईचे. वेदाचा अभ्यास केलाय, भेद करताय, काडी लावा त्याला, काडी लावून टाका त्याला. प्रेम पाहिजे अंतकरणात. गिरिधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका म्हणे भाव, जवळी धरोणी आणि देव, जवळी धरोणी आणि देव, देव जवळी धरोणी आणि देव. तुका म्हणे भाव, जवळी धरोणी आणि देव, जवळी धरोणी आणि देव, जवळी धरोणी आणि देव. टाळ्या वाजवा रे, वाजवा टाळ्या जोरात. तुम्ही असं व्हायचंय आपल्याला नाही का. एखादा तरी झाला पाहिजे ना, लक्षात घ्या नाही का. क्या बात आहे, वा, आनंद वाटला.
बस नाही का, भाव पाहिजे, भाव. आता सूत्र ऐका, ह्याच चरणावर आपण बोलू शकतो, पण भेटला वेळ तर जाऊ पुढे. नाही का, भाव पाहिजे. सूत्र ऐका सुभाषितकारांचं. भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता, कपटेन शत्रू, सख्येन मित्र, कृपयाच पुत्र, ज्ञानेन मोक्ष, वशम मान्यते. सूत्र हे सुभाषितकार म्हणतात, तुम्हाला देव पाहिजे, तुमच्याकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहे, किती सत्ता आहे, काढी लावा त्याला. तुमच्या अंतकरणात किती प्रेम आहे हे महत्वाचं आहे, किती भाव आहे. तुम्ही वणीला चाललाय, तिला सोन्याची माळ नकोय, तिला अंतकरणामध्ये अंतरिती घेतो गोडी, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची. अंतरिती घेतो गोडी, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरिती घेतो गोडी, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची. अंतरिती घेतो गोडी, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. हे भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठा उठी, त्यासी लाभ उठा उठी, त्यासी लाभ उठा उठी. हे भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठा उठी, त्यासी लाभ उठा उठी, त्यासी लाभ उठी, उठा उठी, त्यासी लाभ उठा उठी. काय बोलणार भाऊ आता. तुम्हाला पाहिल्यानंतर मला कालची मॅच आठवते, विराट कोहली श्रेयस अय्यर. नाही का, क्या बात नाही का. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. क्या बात आहे. ऐका ऐका, भावे ना देव. सुभाषितकार म्हणतात, देव पाहिजे, अंतकरणातला भाव महत्वाचा आहे. पुढे शब्द पहा ना, कलया नरेंद्र, कलया नरेंद्र. राजाला प्रसन्न करायचंय, देवाला प्रसन्न करायचं तर भाव पाहिजे. राजाला प्रसन्न करायचं अंगामध्ये कला पाहिजे, कुठली असू द्या ती, वक्तृत्व असू द्या, गायन असू द्या, वादन असू द्या. म्हणून तर मोठमोठ्या दरबारांमध्ये पूर्वी राजाला प्रसन्न करण्याकरता कलाकार असायचे. लक्षात घ्या. मग कट्यावर काळजात घुसले ते पाहन तुम्ही लक्षात घ्या. कला कशी कला असते, राजा कसा खुश होतो. थोडीशी तुम्ही फ्रेश व्हाल, जरा ऐका. एका राजाचा शिपाई रस्त्यानं चालला होता, गर्दी बिर्दी होती, आणि त्याने एका आंधळ्या माणसाचा धक्का लागला, त्याने दिला लोटून त्या आंधळ्याला. हे तिकडं म्हणे. पडला तो आंधळा खाली. ऐकता ना तुम्ही, ऐका. आंधळा खाली पडल्यानंतर तो आंधळे बाबा म्हटलं, ओ शिपाई दादा, कशाला लोटता हो मला. त्या शिपायाला वाटलं हा का डुप्लिकेट आंधळा आहे का ना. अरे मी शिपाई हे यानं कसं ओळखलं म्हटले. म्हटलं काय रे दादा, तू हे कसं काय ओळखलं मी शिपाई आहे बुवा. तू तर आंधळा आहे, तू फक्त पैसे मागण्याकरता आंधळा नाही ना आपल्या मुक्तीधामवानी. नाही का. म्हटले खरं. अरे नाही म्हटले, मी आंधळा आहे, जन्मताच आंधळा आहे म्हटले. आंधळं असलं पाहिजे, पण ते राम भद्राचार्यांसारखं असलं पाहिजे. अरे त्यांनी एक ओवी सांगितली होती, चौपाई सांगितली होती रामायणातली, आम्ही यूट्यूबवर ऐकली. चलत विमान कोलाहल होई, जय रघुवीर कहत सब कोई. ही लंकाकांड, रामायणातल्या लंकाकांडमधली चौपाई तुम्ही पण गाडीवर लिहून घ्या. ही चौपाई म्हटल्यानंतर अपघातच होणार नाही. चलत विमान कोलाहल होई, जय रघुवीर कहत सब कोई. वैभवनी मी 10:30च्या पुढं रामायण काढलं, ती ओवी चौपाई शोधली महाराज, ती पाठच करून टाकली. आता रोजचा प्रवास आहे ना आपला. आणि खरं सांगतो, बजरंग बलीच्या दरबारात आम्हाला त्याचा अनुभव आला. ताईंनी पाहिले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही घोटीला चाललो होतो. शपथ घेऊन सांगतो बा बजरंग बलीची, मिलिंद महाराज. पहाटे 4:30 वाजता घरातून मी निघालो. सुतक असल्यामुळे पूजा नव्हती करायची. गाडीत बसलो, गाडी चालवायला लागलो. वैभव आमचा धामणगावला थांबलेला होता. कोबी टमाटे विकायला चाललो होतो आम्ही. आता करावं लागतं सगळंच, नाही का. इथं भरं पोटासाठी, पहा केवढी आटाआटी, नाही का. चाललो आणि पहा बरं का मिलिंद महाराज, सत्य घटना म्हणजे आता 3 वर्ष झाले या दसऱ्याला, बरोबर दसऱ्याच्या आदल्या दिवशी
मी 4:30 वाजता निघालो, गाडीत बसलो, 15वा अध्याय म्हटला, आमची नदी सोडली, हनुमान चालिसा चालू केली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. माझ्या सर्व पोरांना, आमचे पोरं रोज हनुमान चालिसा म्हटल्याशिवाय तरी यांना जेवणसुद्धा नाही आहे. 5 मिनटाची हनुमान चालिसा. हनुमान चालिसा म्हणत म्हणत साकूर फाट्याच्या अलीकडला पेट्रोल पंप आहे ना, तिथं गाडी माझी बंद पडली अचानक. माझी निम्मी हनुमान चालिसा झाली होती. संकट ते हनुमान छुडावे, मनक्रम बचन ध्यान, किंवा संकट कटे मिटे सब पीरा. ऐका ऐका बिलद गावकर, माझ्या जीवनातला हनुमान चालिसेचा अनुभव आहे. पाठीमागून 90-80च्या स्पीडनं एक आयशर मैदानं भरलेला होता. एवढ्या स्पीडनं त्यानं मला धडक दिली. मी बॉलेरो पिकअपमध्ये बसलेलो, पाठीमागं 40 जाळ्या, 1-3 पलट्या खाल्या. मी ज्या स्टेअरिंगवर बसलेलो होतो, शपथ घेऊन सांगतो बजरंगबलीची, स्टेअरिंगवर बसलेलो होतो, 3 धडक दिल्या, 3 पलट्या खाल्या गाडीने. एक कोबीचा कंद गाडीत राहिला नाही महाराज. मी धडक दिली, माझी गाडी 3ऱ्या पलटीला बोरीच्या झाडावर जाऊन आदळली. ज्या गाडीनं मला धडक दिली ती गाडी उजव्या हाताला पूर्ण मैद्याची गाडी भरलेली होती. माझी हनुमान चालिसा निम्मी झालेली होती. अरे फक्त इथं डोकं फुटलं. मी MRI केला, CT स्कॅन केला. तुम्ही आले होते दवाखान्यात नाही का दुसऱ्या दिवशी, काहीच झालं नाही, काहीच नाही. काय अडचण आहे आपल्याला म्हणायला. हनुमंतरायांच्याबद्दल मत असे, ताई, कवन सो काज कठीण जग माही, जो नाही हो तात तुम पायी. पाताळामध्ये देवाला पराभव आहे, पण हनुमंतराय संत आणि देवे म्हणून यशे थोरविला मारुती. लक्षात घ्या. ऐका का काय सांगत होतो, कला पाहिजे ना कुठली तरी. तो काय म्हटले, तू तर आंधळा आहे, आपण परत आपल्या ट्रॅकवर या. तू कसं काय अरे म्हटले ओळखला, म्हटले रोजचा अनुभव वगैरे. त्या शिपायानं विचार केला, याला जर राज दरबारात घेऊन गेलो, एवढा हुशार आंधळा, असं ज्याला एखादा अवयव कमी आहे ना, त्याची बुद्धी खतरनाक असते. हा आमचा आपला हा रितेश आहे, त्याला थोडंसं बोलण्याचा प्रॉब्लेम आहे, दिसायचा प्रॉब्लेम आहे. पण ताई, सतीश भाऊ, तुम्ही समोर बसले ना, तुमचं चित्र जसंची तसं काढणार तो. मी कधी कधी स्टेटसला जे चित्र काढतो ते त्याचेच टाकतो. माझी काही एवढी कला नाही. आपण चित्रकला डायरेक्ट 50 पैकी फक्त 10 मार्क पाडणार आहे. गुण असतो तो. म्हटलं हा आंधळा जर राज दरबारात घेऊन गेलो बरं का, म्हटले राजा खुश होईल. आणि घेऊन गेला तो शिपायानं, त्या आंधळ्याचा हात पकडला, नेलं. म्हटले महाराज हा आंधळा हुशार आहे, म्हटले हे लय हुशार आहे, म्हटले तुम्ही काही विचारा ते ओळखताय, म्हटले असं. म्हटले घेऊ परीक्षा, ठेवू आपल्या दरबारात, पण परीक्षा घेऊन ठेवू ना. त्या राजानं काय केलं, हिरे आणले 4-5 असे, त्या आंधळेबाबाच्या हातात दिले. आणि म्हटले सांगा या 4 हिऱ्यांमधले खोटे किती आणि खरे किती. आंधळेबाबांनी हिरे हातात घेतले 5 मिनटं, आणि राजाच्या हातात त्याच्यातला एक निवडून हिरा दिला. हाच हिरा खरा आहे, बाकीचे 3 खोटे फेकून दे. राजा खुश झाला ना. अरे बापरे, 4 हिऱ्यांमधला हा आंधळा असून डोळस माणसांना, डोळस म्हणजे आपले नामदेव डोळस नाही नाही का, डोळस माणसांना हे ओळखता येणार नाही. हा आंधळा असून हे ओळखलं कसं बुवा, ओळखलं कसं हे तुम्हाला नाही करणार, हे आम्हालाच कळालं. कसं ओळखलं गाड्या, म्हटले हे. राजा खुश झाला. आणि ताई राजानं 5 रुपये काढले आणि राजा त्या आंधळ्याच्या हातात दिले. बुवा असे घे म्हटले हे बक्षीस. पुढलं विचारलं, मोहर आणली. मोहर म्हटलं सांग, म्हटलं ही मोहर खोटी आहे का खरी आहे. तो आंधळा म्हटले 5 मिनिटाचा वेळ द्या. तो बाजूला गेला, त्यानं प्रयोग केला आणि म्हटले ही मोहर खोटी आहे. म्हटले खोटी आहे, कसं ओळखलं. म्हटले काय करायचं, म्हटले खोटी फेकून दे. म्हटले राजा खुश झाला आणि परत 5 रुपये दिले. खरं ओळखलं ना. म्हटलं थोडंसं गुह्य विचारलं पाहिजे. म्हटले आंधळे बाबा एक विचारायचं आहे तुम्हाला, माझं लग्न झालं म्हणजे माझं म्हणजे राजा, माझंही झालं आहे. राजा म्हटला माझं लग्न झालंय, पण माझ्या पत्नीचं कुळ मला माहीत नाही. कुल कुठले बा काही माहिती नाही. म्हटले सांगाल का तुम्ही. म्हटले राजा कशाला, म्हटले तुलाही त्रास मलाही त्रास, कशाला जाऊ दे ना. म्हटले तर दिवस हो. अरे म्हटले सांगा. म्हटले दरबारात नाही, म्हटले एकांतात. दुसऱ्या खोलीत गेले. म्हटले राणीला पाणी घेऊन बोलव. राणी पाणी घेऊन आली. पाणी आंधळे बाबाच्या हातात दिलं. नको आंधळा म्हणायला बरं वाटत नाही ते. आंधळे बाबाच्या हातात दिलं आणि दिल्यानंतर त्या आंधळे बाबानं पाणी पिलं. ती राणी निघून गेली. राजानं विचारलं काय हो, कुठलं कुळे ओळखता येईल का. ते म्हटले हो ना. म्हटले राजा थोडंसं हृदय जरा
तू वज्रासारखं कर. म्हटले का? म्हटले ऐक, म्हटले राजा तुझी पत्नी ही एका नाचणारीन बाईची मुलगी आहे, गौतमी पाटीलची नाही, तिचं अजून लग्नच झालं नाही. नाही का? ऐका ऐका, नाचणारीन का काय बोलता? म्हटले विश्वास नसेल तर जाऊन विचारा. तो राजा होता पण किचनमध्ये जावं लागलं, राजाला जावं लागलं. आपली काय गती तुमची माझी नाही का, जावं लागलं राजाला. ऐका ऐका, गेला राजा. राजा गेल्यानंतर तिला विचार, काय ग तुझं कुळ कोणतं आहे? तिनं मान, म्हणजे काय विचारताय आज? तुझी आई नाचणारीन बाई होती का? तिनं खाली मान घातली. खाली मान घातली याचं अर्थ उत्तर खरंय. राजा खुश झाला आणि पुन्हा आला आणि आंधळे बाबाच्या हातामध्ये 5 रुपये दिले. राजाचं डोकं बंद पडलं बा. अरे म्हटले एवढं आपण हुशार आत्तापर्यंत ओळखता नाही आलं, हे एवढा चतुर आहे, डोळ्यानं हे कसं ओळखताय? म्हटले त्या आंधळे बाबाला साईडला घेतलं. म्हटलं काय हो, कोणती कला तुम्हाला प्राप्त आहे? मी कशावर सांगतोय? कलया नरेंद्र, हे महत्वाचं आहे बरं का, कलया नरेंद्र. म्हटले पहा गड्या, काय अरे तुला तर दरबारात ठेवायचं, पण सांग हे सूत्र काय? काय सूत्र आहे? तर ऐका ऐका. म्हटले शिपायानं तुला लोटलंय, हा शिपाईचे हे कसं ओळखलं? त्या आंधळे बाबांनी सांगितलं राजा म्हटले आमचा रोजचा नित्यक्रम आहे, सामान्य माणसाला जर धक्काबुक्का लागला तर तो काही बोलत नाही, उलट रस्त्याच्या कडेला लावतो, पण हे धक्के बुक्के देण्याचं काम शिपाई सोडून दुसरं कोणी करणार नाही. म्हटले हे वर मग अंदाज लाव शिपाई हे झालं हे, पण हिरे 3 डुप्लिकेट आहे, एक खरं आहे, हे कसं ओळखलं? म्हणे त्याकरता म्हणे मी कीर्तनाला जाऊन बसायचो आणि तुकोबराचं एक प्रमाण कानावर पडलं होतं. हिरा ठेवीता ऐरणी वाचे मारिता जोघणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. हिरा ठेवता ऐरणी वाचे मारिता जोघणी, तोची मोल पावे खरा, होय ऐरणीचा तुरा. आता मात्र तुम्हाला दंडवत आहे भाऊ आपला नाही का? मी बोलण्याच्या हिरा ठेविता ऐरणी वाच्या मारिता जो घनी. पोरानं तुकोबर आहे म्हटलं हिरा 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 माहिती आहे ना कुठला? अंटप्रीतला नाही, खाणीतला. त्यांना तो हिरा सोडून दुसरा तो हिरा ऐरणीवर जर ठेवला, घनाने प्रहार केला, हिऱ्याची ताकद एवढी मोठी आहे, प्रहार केल्यानंतर एक तो घनात तरी शिरेल किंवा तो ऐरणीत तर शिरेल, पण ओरिजिनल हिरा फुटणार नाही बुवा. तर म्हटले राजा तू जे हिरे माझ्याकडे दिले ना, मी नख लावले, बाकीच्यांचे खपल्या निघाल्या. म्हटले मी त्याच वेळेस ओळखलं याच्यातला फक्त एकच खरा आहे. पा तुकोबरायचा प्रमाण कुठं कामी आलं नाही का? म्हटले ऐकलं होतं म्हटले मी. अरे बापरे, हे म्हटलं हे असं ओळखलं, हे मोहर डुप्लिकेट हे कसं ओळखलंय? येही प्रमाणानुसार हिरा हिरा काडी आतोनी म्हणनी, आतोनी 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 काढी ऐरणी आतोनी. काय प्रमाण आहे? मोहरा नाही नाही, मोहरा तोची अंगे सुताना जळे ज्याचे सुताना जळे ज्याचे संगे संगे. ओरिजिनल जर मोहर असेल त्याला दोरा गुंडाळायचा, त्याला अग्नीत टाकायचं. ओरिजिनल हिरा ते ओरिजिनल मोहर असेल तर तो दोराही जळणार नाही, मोहरालाही काही होणार नाही. लक्षात घ्या, हे सूत्र आहे. म्हटलं हेही ऐकलं होतं. मी बाजूला गेलो, पाहिलं, म्हटलं पंथीजवळ लावून तर हे पेटलं म्हटले दोरा. मी ओळखलं, म्हटलं ही मोर डुप्लिकेट आहे. म्हटले राजा अरे हे, म्हटलं हेही ओळखलं. माझी पत्नी एवढ्या वर्ष लग्नाला झाले, माझ्या पत्नीचं मला कुळ ओळखता नाही आलं, तुम्ही कसं ओळखलं? म्हणजे राजा त्याचंही एक सूत्र आहे. पुरुषपाना कशा ऐकायला लागले त्याचंही एक सूत्र आहे. म्हटले काय सूत्र आहे? म्हटले अनोळखी पुरुषासमोर कुलवान घरातली स्त्री नाजूक पावलाने येते, नाजूक पावलाने निघून जाते. म्हटले राजा तुझं गिराईक एवढ्या जोरात आलं आणि त्यानं पाणी दिलं आणि ते एवढ्या जोरात गेलं. म्हटलं हे कुठलं असलं पाहिजे, मी ओळखलं बाबा. अरे हे झालं खरं. मग राजाला एक
प्रश्न पडला की सगळं झालं म्हटले, पण हे आमचं कुळ काय म्हटले, आमचं कुळ काय म्हटलं, तुमचं तर फार सोपं आहे म्हटले. काय म्हटले, तुमचे पंजोबा खापर पंजोबा भीक मागत होते म्हटले. राजा म्हटलं हे कसं काय म्हटले, विश्वास नसेल तर विचार बापाला जाऊन. विचारलं ना, खरं निघालं म्हटले. अरे हे कसं ओळखलं, अरे म्हटले राजा हे तर फार सोपं आहे, याचं सूत्र असं आहे, याच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. मी एका प्रश्नाचं उत्तर देत होतो, तू राजा आहे तू 5 रुपये देतोय. मी ओळखली तुमची खान कुठली असली पाहिजे. ऐका, कलया नरेंद्र. राजाला जर खुश करायचं असेल तर तुमच्याकडे कला पाहिजे. भावेन देव कलया नरेंद्र. पुढलं सूत्र ऐका, दिवाळी आली. धनेन कांता. हे सुभाष शास्त्रकारांना तुम्ही जाऊन विचारावा. पत्नीला खुश करायचं असेल तर तुम्ही कीर्तन किती जोरात करता हे महत्वाचं नाही, संध्याकाळी पाकिट किती जातं हे महत्वाचं नाही का. तुम्ही काय करताय हे महत्वाचं नाही, तुम्ही डीजे समोर किती जोरात नाचता तिला काही घेणं देणं नाही. तू कसाही नाच, संध्याकाळी 1000 रुपये आण, नाचून का होईना आण. धनेन कांता. धने सुभाष, तुम्ही माझ्याशी भांडू नका, तुम्ही सुभाषितकारांना जाऊन भेटा. त्यांनी सांगितलं बा, धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला गनिमी कावा करताच आला पाहिजे. अरे अफजल खानाचा वध करायचा असेल तर अंगात चिलखत हातात वाघनक घालून गेलाच पाहिजे. हा महाराजांचा गनिमी कावा आहे. पन्हाळ्यातून सुटायचं असेल तर सिद्धी जोहरशी गनिमी कावा करताच आला पाहिजे. अरे महाराष्ट्राच्या बाहेर आग्र्यात जरी गेला तिथेही गनिमी कावा करून महाराज परत महाराष्ट्रात येताय. हे सूत्र आहे शत्रूवर विजय मिळवायचं. माझ्या राजाबद्दल एक वाक्य मी सांगत असतो नेहमी, जगातल्या 1 नंबरच्या लाकडाला साग म्हणतात. ज्या नागाच्या विषयाला लवकर उतारा नाही त्याला कोबरा नाग म्हणतात. आणि ज्यानं 5-5 बादशाही या महाराष्ट्रातून उखडून फेकल्या त्याला आमच्या जिजाऊचा वाघ म्हणतात. पाण्याशिवाय किंमत नाही जमिनीच्या मातीला, तेलाशिवाय किंमत नाही समईतल्या वातीला, धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पात्याला, शिवरायांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. सूत्र आहे. कपट करताच आलं पाहिजे. आपली वेळच फक्त फार आता 10च मिनिटं राहिले, पण सांगतो. महाभारतातली कथा आहे, सगळे कौरव मेले, एकट्या भीमानच मारले सगळे. आणि सगळं ऐकलं होतं ना धृतराष्ट्रानं, आज दुर्योधन, आज विकर्ण, दुःशासन सगळे मारले. तो डोक्यात राग बसला आणि भीमाचा काटा काढला पाहिजे. कसा काढायचा, काकानं पत्र लिहिलं भीमाला, झालं गेलं गंगेला मिळालं, हे मला येऊन भेट बाबा, मला कुणीच राहिलं नाही. भीमानंही पत्र वाचलं, भीमालाही गैरवून आलं, त्याचे अंतकरण भरून आलं. तोही निघाला, गादा घेऊन लगेच निघाला. त्याला मध्येच बाकी बिहारी कन्हैयालाल भेटले. म्हटले कुठे चालला, म्हटले काकाला भेटायला. तुला माहीतच नाही काका काय खोडीचा आहे, 3 मुख्यमंत्री झाले. तुम्ही दुसरी का नका. अरे येडा का म्हटले तू. अरे त्याच्यामुळंच हे सगळं घडलं. 18 दिवसाचं युद्ध. थांब. म्हणजे काकाच्या भेटीला जायचं, सावधानता बाळगली पाहिजे. कृष्णानं लोखंडी आकाराचा भीमाचा पुतळा तयार केला, खांद्यावर दिला. चल म्हटले आता. गेले भेटायल्यानंतर कन्हैयालालनी खुणावलं, थांब. समोर काका आल्यानंतर तू बाजूला व्हायचं आणि हा पुतळा समोर करायचा. कपट नाही करता आलं तर काय होऊ शकतं पहा ना. कन्हैयालालनी केलंय, करावंच लागलं ना. आणि भीम काकांना आलिंगन दिले, भीम पुढे जाऊ लागला, काका आवाजाच्या दिशेने येऊ लागला. शेवटच्या क्षणाला कृष्णाने खुणावलं, वय बाजूला कर, पुतळा हा समोर. पुतळा समोर केला मिलिंद महाराज. त्या काकानं असं आलिंगन दिलं आणि धृतराष्ट्र काकानं त्या पुतळ्याला, लोखंडी पुतळ्याला आलिंगन दिल्यानंतर त्या पुतळ्याचा चुरा करून टाकला, दाबून टाकला. भीमाचं तो डोकंच बंद पडलं. म्हटले आज संध्याकाळी जर याच्या आलिंगनात सापडलो असतो तर अर्जुनही भेटला नसता, द्रौपदीही भेटली नसती, नाही का. अरे बापरे. लक्षात घ्या, कपटेन शत्रू. शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर सूर्याला 2 घटिका का होईना झाकावं लागणार आहे. शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर भीष्माचार्यांपुढे शिखंडीला आणावंच लागणार आहे. शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर अश्वत्थामा नावाचा हत्ती जरी मारला तरी तुझा मुलगाच मारला हे द्रोणाचार्यांना पटवून द्यायलाच पाहिजे. हे सूत्र आहे. शत्रूवर मिळवायचा विजय असेल, कर्णाच्या हातात शस्त्र नाहीये तरी सुद्धा त्याच्यावर बाण चालवायला लागणारच आहे धर्माकरता. कपटेन शत्रू सत्येन मित्र.
मित्रावर विजय मिळवायला तुम्हाला हे कपट पैसा बिसा काय नाही. मित्र म्हणजे काय माहिती का सतीश भाऊ, आपण आपलं पाप आपल्या आईला बापाला मुलाला कोणाला सांगू शकत नाही, कुणालाच नाही, पत्नीला सुद्धा नाही. आपलं पाप ज्याच्यासमोर निसंकोचपणे प्रगट करतो ना त्याचं नाव आहे मित्र. मित्र सत्यानं मित्राला जिंकता येतं. अजून काय राहिलं, ज्ञानेनं मोक्ष आणि कृपेनं पुत्राला जिंकता येतं, हे सूत्र आहे. तसं महाराज म्हणताय भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझा बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाय. अजून काय तिसरं प्रमाण आणि गाते मनी आणि गाते कानी आणि गाते कानी आणि गाते कानी गुना दोष मना मनी तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा, देवा तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा. अनेकाचे कानी गुणदोष मनाना आणि इतराचे दोष गुण काही पाहू बसवू नका, देवाचं चिंतन करा. याच्याकरता गोकर्णानं आपल्या बापाला सांगितलं भागवतामध्ये असारम खलू संसारो दुःख रूपी विमोहक. हा बाबा तुमचा मुलगा कसा आहे, तुमची पत्नी कशी आहे, तुम्हाला समाज काय म्हणतो याचं चिंतन करत बसू नका, ईश्वराचं चिंतन करा, तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आता ही कथा तुम्ही सगळी घरी जाऊन बघू शकता, आपल्याकडे वेळ नाही. अनेकाचे कानी गुणदोष मनानाने त्या आत्मदेवानं ऐकलं गोकर्णाचं, परिणाम आत्मदेवाचा उद्धार झाला. संपलं आपलं तिसरं चरण, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. आपलं हे मस्तक तुम्हाला साधूच पाहिजे का, साधूची भेट दुर्लभ आहे, आता ते भरपूर प्रमाण आहे, तिकडं आपल्याला जायचं नाही. पण खरे जर साधू पाहिजे असेल तर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, ते म्हणजे त्र्यंबक निवासी समाधी त्र्यंबक शिखरी आणि मागे शोभे ब्रह्मगिरी. बस तुम्ही आमच्या तर पायाच पडू नका, पण तुम्हाला डोका जर टेकवायचं असेल तर निवृत्तीनाथ दादाच्या समाधीवर टेकवा. का सांगू का तुम्हाला, किती अंतकरण मोठं आहे, किती साधूचं अंतकरण किती मोठं आहे. ऐका ऐका, देवा कधी गेलात ना बजरंगबलीच्या मंदिरामध्ये प्रार्थना करा, मला घोड्याचा जरी जन्म मिळाला ना तरी तो घोड्याचा जन्म मिळू दे, पण ज्ञानोबारायाच्या किंवा निवृत्तीनाथ दादाच्या पालखी सोहळ्यामध्ये पुढे जाण्याकरता एकदा तरी मला योग येऊ दे. काय होईल हो, अरे दातलीला तो रिंगणामध्ये घोडा फिरल्यानंतर त्या घोड्याच्या पायाखालची माती लोक घरी घेऊन येतात वाखरीतल्या रिंगणामध्ये. हे बजरंगबली, अरे मला बैलाचा जन्म दे, काही अडचण नाही, पण एकदा त्या बैलाच्या जन्मामध्ये निवृत्तीनाथ दादाला त्र्यंबकवरून पंढरपूर आणि पंढरपूरमधून परत त्र्यंबकला आणण्याचं भाग्य मला मिळू दे. परिणाम काय होईल जाऊन पहा तुम्ही. विंचूजावीला रामनाथ पाटील भोर त्यांची बैलजोडी काही दिवसापूर्वी होती, त्याच्यातला एक बैल वारला मेला, तर त्यांनी त्या बैलाचा दशक्रियाविधी माणसासारखा केला आणि त्या बैलाकरता समाधी बांधता येते. आता हे साधू मस्तका ठेंगणा. ऐका ऐका, सांगा मारुतीराय कुत्र करा, कुत्र काही अडचण नाही, पण निवृत्तीनाथ दादाचा नैवेद्य जरी खायला मिळाला तरी बाद झाला.
नाही का. आता शेवटचं दादा बजरंगबली, अरे किडा बनव रे, काही अडचण नाही, पण निवृत्तीनाथ दादाच्या समाधीला स्नान घातल्यानंतर ते पाणी ज्या नालीत पडतंय ना तिथला किडा बनव, नाही का. वैष्णवांच्या नानी होईन किडा. हे जरी मिळालं ना तरी देवाची प्राप्ती आहे. तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाय मस्तक ठेंगणा. म्हणून महिन्याची वारी केली पाहिजे, नाही का. आता आली 10 तारखेला वारी केली पाहिजे, निवृत्तीनाथ दादाची वारी. ऐका मस्त. हा 9 तारखेला, 10 तारखेला द्वादशी, नाही का. वा बाबा, बुद्धी तेज आहे तुमची. नाही का. वा चांगली गोष्ट आहे, सुधारणा करून दिली पाहिजे ना, नाही का. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरण, वेचिते वचन जेणे राहे समाधान. याच्याकरता ज्ञानोबराची ओवी. साच आणि मवाळ मितळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.